ठाकरेंसाठी ही लढाई मुंबईकरांच्या अस्तित्वाची नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची आहे। पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा निशाणा, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच, फडणवीसांचा पुनरुच्चार। निवडणुका झाल्यावर राज ठाकरेंनी बोलावलं तर शिवतीर्थावर चहापानासाठी जाणार, मात्र मातोश्रींना 2019 मध्येच दरवाजे बंद केलेत। पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। एनडीएमध्ये शरद पवारांना सामील करण्याचा प्रस्ताव सध्या नाही, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये सूचक विधान। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये। युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिली संयुक्त सभा। ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष। पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दोनही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात। युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या 3 सभा। मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा, शिवसेना उमेदवारावर सोसायटीमध्ये घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप। राडावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये जुंपली। मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपाकडून निलंबनाची कारवाई। 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन। महापालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। परभणीमधील मरगळवाडीतील सप्ताहात मंडप कोसळलं। भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं घडली दुर्घटना। 12 भाविक यामध्ये जखमी। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं। गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका नोंदवला। वडाळा भागात सर्वाधिक प्रदूषण, AQI 182 वर। संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला। किमान तापमानामध्ये चांगलीच घट। पुण्यामध्ये सर्वाधिक कमी 9.5 अंश तापमान। आजपासून रंगणार WPLचा 4था हंगाम। मुंबई इंडियन्स आणि RCB मध्ये सलामी सामना। नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार। सातपुड्याच्या कुशीमध्ये धुक्याची चादर। मुलगी भागामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललं। दाट धुक्यामध्ये हरवला रस्ता। आयपॅकवरील छाप्यानंतर ममता बॅनर्जी आक्रमक। ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा आज निषेध मोर्चा। निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप। इराण आर्थिक संकटात। डॉलरच्या तुलनेमध्ये इराणचं चलन, रियालची किंमत 14.2 लाख रियाल। सेंट्रल बँकेचे गव्हर्नर मोहम्मद रजा फर्जीन यांचा राजीनामा, तर जनता रस्त्यावर। रशियाचा युक्रेनच्या लव्हिव शहरावर क्षेपणास्त्र डागली। ओरेश्विक क्षेपणास्त्रानं भीषण हल्ला। हल्ल्याची दृश्य या भागातील CCTVमध्ये कैद।